मंडळी, आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। सुरुवातीला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला सुखाचे, समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो ही सदिच्छा। भारतीय परंपरेप्रमाणे खूप साऱ्या सणांना देवतांना नैवेद्य म्हणून आपण पुरणपोळी बनवतो। तर आज खूप सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स सहित पुरणपोळी कशी बनवायची ते आपण बघणार आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। पुरणपोळी बनवण्यासाठी सुरुवातीला कुकरला आपण गॅस लावून घेऊया। यामध्ये अर्धा लिटर आपण पाणी घालून घेणार आहे। अंदाजाने अर्धा लिटर होईल इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे पाणी उकळल्यानंतर आपण यामध्ये हरभरा डाळ घालून घेणार आहे। तुम्ही आता बघू शकता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे। तर यामध्ये थोडंसं आपण 1 चमचा होईल एवढं आपण तेल घालून घेणार आहे। तर 1 चमचा आपण तेल घातलेलं आहे। तर यामध्ये आता आपण हरभरा डाळ घालून घेऊया। आता आपण कुकरला टोपण लावून घेऊया आणि कुकरला 3 शिट्टी द्यायच्या आहेत। आपली डाळ शिजेपर्यंत आपण एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे। आपणाला ते नंतर आमटी बनवण्यासाठी उपयोगी पडेल। या भांड्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवते। आपल्या कुकरला आता 3 शिट्टी झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। गॅस थंड झाल्याशिवाय आपण डाळ शिजली आहे का नाही ते चेक करून नाही घेणार। कुकर थंड करून घेऊया। तोपर्यंत आपण पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेऊया। सुरुवातीला गव्हाचे पीठ मी चाळून घेतलेलं आहे। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया। अर्धा चमचा होईल इतकं मी मीठ घातलेलं आहे। जेवढी डाळ आपण घेतली होती त्याच्या 3 पट आपण पीठ घेतलेलं आहे। आता आपण थोडं पाणी घालून घेऊन कणिक मळून घेऊया। आपण नेहमी चपातीसाठी जी कणिक वापरतो त्यापेक्षा थोडंसं मोठं असं पीठ आपण पोळीसाठी वापरत आहे। यामुळे काय होतं, पोळी आपली तव्यावरती टाकताना मध्येच तुटत नाही किंवा पुरण त्यामध्ये छान असं बसतं। कणिक ही जितकी छान अशी भिजेल तितक्या पोळ्या ह्या छान सुंदर आणि नाजूक अशा होतात। आणि ह्या कणकेला विशेषतः पोळीच्या कणकेला त्याची जितकी जास्त मळणी आपण करू तितक्या पोळ्या ह्या छान होतात। आता तुम्ही पोळी बनवताना तुम्हाला पोळीमध्ये जितकं जास्त पुरण घालता येईल तितकी पोळी तुमची मऊ आणि छान अशी लुसलुशीत होते। आता दोन्ही हातांनी आपण याला असं छान मळून घेऊया। पोळ्यांची कणिक ही चपातीपेक्षा लूज अशी असते। मिक्स करून झाल्यानंतर याची मळणी करून झाल्यानंतर याला आता थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। म्हणजे या कणकीचा एकसंध असा गोळा बनेल। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मेहनत करून कणिक ही मळून घ्यायची आहे। काही भागामध्ये कणकेला चेचून देखील कणिक मरदून घेतात। आता ह्याला वरून तेल लावून थोडा वेळ आपण ही भिजत ठेवायची आहे। कुकर थंड झालेला आहे, आपण एकदा चेक करून घेऊया। आपण चेक करून घेऊया आपली डाळ कशी शिजलेली आहे ती। तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी डाळ शिजलेली आहे। हाताने ज्यावेळेला स्मॅश होते तेव्हा डाळ आपली व्यवस्थित छान अशी शिजलेली आहे। आता आपण यामध्ये 2 छोटे ग्लास
उकळलेलं पाणी घालून घ्यायचं आहे. आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आपण आता ह्यातील डाळ आणि पाणी वेगळं करून घेऊया. तुम्ही बघू शकता एका भांड्यावरती मी अशी जाळी ठेवलेली आहे आणि यावरती असं हे पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला. आमच्या घरी याला येळवणी म्हणतात. खाली जे पाणी राहतं त्याला येळवणी म्हणतात. आता हे संपूर्ण असं आपण निथळून काढलेलं आहे. परत एकदा आपण कुकरमध्ये ही डाळ घालून घ्यायची आहे. गॅस सुरू करून घेऊया. यामध्ये थोडंसं चवीपुरतं आपण मीठ घालून घेणार आहे. मी यामध्ये सुंठ, आले किंवा वेलची पावडर असं काहीही घालू शकता. मी यामध्ये आलं किसून घालत आहे. आपल्या अंदाजाने अर्धा इंच आलं मी यामध्ये किसून घालत आहे. आलं घातल्यानंतर सुंठ घालण्याची आवश्यकता नाही आहे. एक चमचा वेलची पावडर मी यामध्ये घालत आहे. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये अर्धा कप गूळ घालून घेणार आहे. आपण ज्या कपने डाळ घातली होती त्या कपने अर्धा कप गूळ घालून घेणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे गूळ कमी जास्त करू शकता. आता हे संपूर्णतः असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे संपूर्ण मिश्रण एकजीव झालं पाहिजे. याला सतत असं हलवून घ्यायचं आहे, कारण गुळामुळे आपली डाळ खाली कुकरला लागू शकते आणि त्याचा एक करपट वास आपल्या पोळ्यांना येऊ शकतो. म्हणून आपण हे सतत असं हलवून घ्यायचं आहे. ज्या महिलांना पोळी येत नाही त्या महिलांच्यासाठी अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे. काही महिलांना पोळी खाण्यासाठी आवडते परंतु बनवताना जमत नाही, तर अशा महिलांच्यासाठी खास अशी ही रेसिपी आहे. अगदी कोणीही बनवू शकेल अशी ही रेसिपी आहे. आपलं संपूर्ण गूळ मेल्ट झाल्यानंतर हे मिश्रण थोडंसं असं पातळ होऊ शकतं, परंतु काळजी करण्याचं अजिबात कारण नाही आहे. थोडा वेळ परतल्यानंतर आणि हे थंड झाल्यानंतर देखील आपलं हे पुरण जे आहे ते दाटसर येऊ शकतं, घट्ट येऊ शकतं. त्यामुळे सतत याला हलवून घ्यायचं आहे आणि हलवल्यानंतर हलवूनच यामधलं पाण्याचा जो अंश आहे तो आपणाला कमी करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पुरणाला किती छान असा रंग आलेला आहे आणि आलं आणि वेलची पावडरचा छान असा वास आपल्याला येत आहे. काही महिला पुरण बनवताना हळद देखील घालतात. यामुळे हळदीचा रंग पुरणाला पिवसर असा येतो आणि आपल्या पोळ्या पिवळ्या होऊ शकतात. पण मला हळद यामध्ये आवडत नाही म्हणून मी यामध्ये नाही वापरत. किती वेळ परतायचं याला सुद्धा एक ट्रिक आहे बरं का, ती तुम्हाला नक्की मी पुढं सांगते आपलं पुरण परतून झाल्यानंतर. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि पोळी बनवतानाच्या छोट्या मोठ्या चुका होतात आणि आपली पोळी जी फाटते, त्यामुळे आपल्याला ट्रिक वापरून बघितल्या तर तुमची पोळी नक्कीच फाटणार नाही, हा माझा विश्वास आहे. आणि माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की पुरणपोळी बनवून बघा. आपलं पुरण आता बऱ्यापैकी परतून झालेलं आहे. आता तुम्हाला यामधली ट्रिक सांगते की आपल्याला पुरण परतायचं किंवा थांबवायचं ते. आता यामध्ये बरोबर सेंटरला आपण ही पळी उभी करत आहे. ही पळी जर अशीच उभी राहिली तर समजायचं की आपलं पुरण आता परफेक्ट असं रेडी आहे. आणि ही पळी जर अशी इकडं तिकडे पडत असेल, अशी पडत असेल तर आपलं पुरण पातळ आहे असं समजायचं. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड झाल्यानंतर आपण एका जाळीच्या साहाय्याने पुरण बनवून घ्यायचं. आता आपण पुरण वाटून घेऊया. खाली मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्यावरती अशी जाळी ठेवून घ्यायची आहे. यामध्ये थोडंसं पुरण घेऊया आणि असं वाटीच्या साहाय्याने किंवा ग्लासच्या साहाय्याने असं खाली
वाटून घ्यायचं आहे आपल्याला. असं थोडं थोडं आपण हे पुरण घासून घेणार आहे, त्यामुळे आपलं पुरण अतिशय बारीक असं होऊ शकतं. अशा पद्धतीने आपण संपूर्ण असं पुरण करून घेऊया. गुढीपाडवा असो, होळी असो, दसरा, दिवाळी, अगदी कोणत्याही सणासाठी भारतीय संस्कृतीमध्ये आपण पोळीला खूप महत्त्व देतो. पोळीची रेसिपी आता 7 समुद्र पलीकडे पोहोचलेली आहे. विदर्भ, खानदेशामध्ये पोळीचा वेगळा प्रकार बघायला मिळतो. मोठ्या तव्यावरती अशी पुरणपोळी बनवली जाते, त्याला मांडे म्हणतात. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं पुरण असं बारीक छान असं व्हायला लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा रीतीने आपलं पुरण आता बनवून झालेलं आहे. खालच्या भागाचं पुरण आता हे काढून घेऊया आपण. खाली जाळीला चिकटलेलं आहे खूप प्रमाणामध्ये. तुम्ही बघू शकता एवढं असं पुरण आपलं बनलेलं आहे. आपण आता पोळी बनवायला घेऊया. तुम्ही बघू शकता आपली कणिक छान अशी भिजलेली आहे. याला तेलाचा हात लावून परत एकदा आपण ती मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता आता ही कणिक आपल्या हाताला अजिबात चिकटत नाही. आता आपण याची गोळे बनवून पोळी बनवून घेऊया. आता पळपोटाला आपण तेल लावून घेऊया. आणि मी तवाही गरम करत ठेवलेला आहे. तव्याला देखील मी तेल लावलेलं आहे. आता सुरुवातीला छोटासा गोळा मी घेतलेला आहे. यामध्ये थोडंसं पुरण घालून घ्यायचं आहे आणि ही छोटीशी पोळी आपण अग्नीला समर्पित करणार आहे. ही पोळी मी भाजत आहे. आता तुम्ही बघू शकता मी असे पुरणाचे गोळे बनवून घेतलेले आहेत. असे गोळे बनवून घेतल्यामुळे आपल्या पोळ्या पटकन व्हायला मदत होतात. आता कणकेचा मी एवढा गोळा बनवून घेतलेला आहे आणि एवढं पुरण मी घेतलेलं आहे. तर आपण उंडा कसा बनवायचा ते बघूया. हा भाग थोडासा असा खोलगट करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये हे पुरण असं घालून घ्यायचं. हळूहळू कणिक वरच्या बाजूला सरकवून पुरण आत दाबून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे असं मिटवून घ्यायचं आहे. आणि हा गोळा असा हाताने गोल करून घ्यायचा. आता ही पोळी पचलेली आहे, आपण ही काढून घेऊया. हा गोळा सुरुवातीला ठेवताना आपण ज्या भागाला फोल्ड करून गोळा बनवलेला आहे ती बाजू वरच्या बाजूला ठेवायची आहे अशी. हा गोळा असा संपूर्णतः दाबून घ्यायचा आहे. ही बाजू वरच्या बाजूला आली पाहिजे. आता लाटण्याला थोडंसं तेल लावून असं लाटून घ्यायचं आहे. आता वरच्या बाजूला तेल लावायचं आहे आणि हा भाग असा पलटून घ्यायचा आहे. परत एकदा तेल लावून घ्यायचं आणि हा भाग उलटून घ्यायचा आहे. अशा रीतीने पोळी लाटून घ्यायची आहे.
आता पोळी लाटून झालेली आहे, आपण तव्यावरती टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपली पोळी बनलेली आहे. आता आपली पोळी पचलेली आहे, आपण उलटून घेऊया. तुम्ही बघू शकता छान प्रकारे आपली पोळी अशी टम फुगलेली आहे. अजून एकदा वरच्या बाजूने थोडीशी पचवून घ्यायची. आता ही पोळी आपण काढून घेऊया. आता दुसरी पोळी आपण टाकणार आहे. पोळी दोन पद्धतीने आपण तव्यावरती टाकू शकतो, लाटणीने किंवा हातावरती. तुम्ही बघू शकता. परत एकदा मी उंडा कसा भरायचा ते दाखवते. अशा पद्धतीने गोळा घेऊन थोडासा भाग खोलगट करून घ्यायचा आहे आणि पुरणाचा गोळा यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचा. चिकटत असेल तर थोडासा तेलाचा हात लावला तरी चालेल. ही बाजू वरती ठेवून लाटून घ्यायचं आहे. आता ही पोळी पचलेली आहे. आता ही पोळी देखील पचलेली आहे, आपण ही काढून घेऊया. अशा पद्धतीने लाटून घेऊन आपलं पुरण तुम्हाला बघू शकता काठापर्यंत गेलेलं आहे. आता आपली पोळी तव्यावरती मी हाताने टाकत आहे, तुम्ही बघू शकता. आता ही पोळी पचलेली आहे, आपण ही उलटून घेऊया. भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या सणांना खूप महत्त्व आहे. त्यात विशेष करून सर्व सणांना आपल्याकडे पोळीची परंपरा आहे. त्यामुळे पोळी हा पदार्थ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो प्रत्येक स्त्रीला आला पाहिजे आहे असं मला वाटतं. म्हणून मी ही रेसिपी आपल्या सोबत शेअर करत आहे. आता ही पोळी पचलेली आहे, आपण काढून घेऊया. दुसरी पोळी बनवून हाताने तव्यावरती टाकूया. आपली पोळी आता पचलेली आहे, आपण उलटून घेऊया. छान अशी पचलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण आमटीला फोडणी टाकून घेऊया. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी तेल घालून घेते. थोडंसं तेल जास्त लागणार यासाठी, कारण आमटीवरचा कट माझ्या घरामध्ये खूप आवडतो. आपलं तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण आमटीला फोडणी टाकून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी तर फोडणीसाठी मोहरी घालते. मोहरी तडतडल्यानंतर थोडंसं जिरं, यानंतर मी खोबरं आणि लसणाची पेस्ट मिक्सरला बारीक करून घेतली होती, ती यामध्ये घालून घेऊया.
तेलामध्ये छान उडतो, म्हणून मी शेवटी कढीपत्ता घालते आहे. यानंतर थोडीशी हिंग पावडर घालून घ्यायची, चिमटभर हळद घालून घ्यायची. लसूण आणि खोबरं छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये 1.5 चमचा मी कांदा लसूण चटणी घातली आहे. आपल्या आवडीप्रमाणे कांदा लसूण तिखट कमी जास्त आपण करू शकतो. छान असं हे परतून झाल्यानंतर आपण यामध्ये जे आपण डाळीचं पाणी काढलं होतं ते घालून घ्यायचंय आणि प्लेट पटकन झाकायचे, म्हणजे याचा फ्लेवर आहे ना तो आमटीमध्ये राहील, वरती तेलासोबत किंवा वाफेसोबत निघून जाणार नाही. आता आपण झाकण उघडायचंय आणि राहिलेलं हे डाळीचं जे पाणी आहे ते घालून घ्यायचं आहे. आता आपण जे डाळीचं पाणी घातलं यातलं पाणी थोडंसं शिल्लक ठेवलं तरी चालेल, कारण आपण ज्यावेळेला पुरणपोळी बनवतो त्यावेळेला आपलं पुरण जर जास्त घट्ट आलं, जास्त थिक आलं तर आपण ते पाणी त्यामध्ये वापरू शकतो. दुसरं पाणी वापरलं तर आपल्याला त्यामध्ये आपली पोळी फुटू शकते, म्हणून यातलं पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण माझं पुरण अगदी परफेक्ट झालेलं आहे त्यामुळे मी पाणी ठेवलेलं नाही आहे. आता सगळ्यात शेवटी यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. छोटा 1 चमचा मी यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सगळ्यात शेवटी आपण घालणार आहे. थोडीशी ही आमटी शिजून द्यायची, सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहे, म्हणजे कोथिंबीरचा हिरवा रंग तसाच राहील. तुम्ही बघू शकता की आपल्या आमटीला आता छान अशी उकळी आलेली आहे. गॅस कमी करून घेऊया आणि शेवटी आपण कोथिंबीर घालून घेऊया. यामुळे काय होईल, कोथिंबीरचा हिरवटपणा आहे तो आमटीमध्ये कायम राहील, म्हणून अगदी शेवटी आपण कोथिंबीर घालणार आहे. सुरुवातीला जर घातली तर त्याचा हिरवटपणा जो आहे तो निघून जातो. 2 मिनटं शिजल्यानंतर आमटीचा गॅस आपण बंद करून घेऊया. साधारणतः अशी कन्सिस्टन्सी आमटीला हवी आहे. तुम्ही बघू शकता याला छान असा तवंग आलेला आहे. थंड झाल्यानंतर अजून थिकनेसपणा आमटीला येतो. आता 1-2 मिनिटं झालेले आहेत, आपण गॅस बंद करून घेऊया. आज आपण गुढीपाडव्यानिमित्त पुरणपोळी कशी बनवायची ही अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्स सहित बघितली. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.